तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, तुम्ही बघू शकता एवढं चमचमीत आणि खमंग असं भरीत बनवलेलं आहे मी. तर चला, आपले जळगावचे वांगे आहेत, जळगावचे वांगे आणलेले आहेत. माझे मिस्टर गेले होते जळगावला, तर चला तर वांगे आणलेले आहेत. तर मी हे वांगे तुम्ही बघू शकता, ते इतके छान वांगे आहेत ना. तर हे 2 वांगे घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून पुसून घेतले. त्यासाठी लसण, मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ह्याला ना आपल्याला भाजायला टाकायचे. तर याला आपल्याला ना असे थोडे थोडे ना टोस्ट देऊन घ्यायचे. तर म्हणजे याला टोस्ट दिले ना तर हे खालीपर्यंत व्यवस्थित मधीपर्यंत भाजल्या जातं. तर चला, छानपैकी याला ना भाजायला घ्यायचं आपल्याला. तेल मी टोस्ट पाडून घेतलेले आहे, तर तेलही लावून घेतलेलं आहे. तर तेल लावून आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे. जाळीवरती ना वांगे दोन्हीही भाजायला ठेवायचे आहे. तर चला, तर दोन्हीही वांगे मी भाजायसाठी ठेवून दिलेले आहेत. तर बघा इथं वांगं ना त्याला तेल लावल्यामुळे ना हे स्टँडवरून निष्ठच होते आणि पडून जात होते बाजूला. तर चला, मस्तपैकी आता मी ना वांग्याचं भरीत बनवत आहे आणि खूप छान आवडतं हे आणि खूप छान लागतं. तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा आवाजून असं बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. असं छानपैकी झालेलं आहे हे आणि मस्तपैकी ना तुम्ही बघू शकता, इतकं छान लागतं ना हे, खूपच छान लागतं आणि याची टेस्ट बघता तुम्ही तर खूपच छान आहे. तर चला, आणि तुम्ही ना एक वेळेस बनवलं ना तर तुम्ही नेहमीच बनवता आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. तर मी हिरवी मिरची काढून घेतलेली आहे आणि जे आपले शेंगदाणे होते ना ते सोलून घ्यायचे. हिरवी मिरचीसाठी मी ना आपली जी हिरवी मिरची आहे ती मी मस्तपैकी ना अगोदर काढून घेतलेली आहे मिक्सरला आणि जाडसर काढायची, खूप जाडसर करायची. तर बघू शकता तुम्ही, जाडसर अशी मस्तपैकी मिरची काढून घेतलेली आहे मी. तर बघू शकता तुम्ही, अशी मस्त मिरची काळी पडू नये म्हणून मी त्यामध्ये पटकन मिरचीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मिरचीमध्ये मीठ का टाकलं नाही पहिले मी, कारण की ना ती मिरची एकदम बारीक झाली असती म्हणून. तर चला, नंतर मी मीठ टाकून घेतलं होतं आणि हे मस्तपैकी वांगे भाजले. थंड झाल्याच्या नंतर सोलून घेतले आणि सोलून घेतल्याच्या नंतर त्याचे देठ काढून घेतले. देठ काढून झाल्याच्या नंतर मस्तपैकी मी इथं तयारी सगळी करून घेतलेली आहे. 1 वाटी तेल, जिरे भरपूर घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि हे आहे मिरचीचं कूट. तर तुम्ही बघू शकता, याला छानपैकी सगळ्यात पहिले हे वांगं किडायला असतं. तर आपल्याला छानपैकी याला ना बघून घ्यायचं. इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईवर कढईमध्ये आपल्याला ना तेल टाकून घ्यायचं आहे. अशी मस्त कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल भरपूर टाकायचं, कारण की याला कंजूशी करायची नाही. तर चला, मस्तपैकी असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर असे जिरे टाकायचे यामध्ये आणि मोहरी टाकायची नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण सहसा ना तुम्ही जिरे टाका, कारण जिऱ्यानं खूप छान टेस्ट येते. तर चला, हे आमच्या घरी खूप आवडतं. तर आम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खातो. तुम्ही कशासोबत खातात वांगं? पोळीसोबत, भातासोबत किंवा कोणाला ज्वारीच्या भाकरीसोबत आवडतं. तर चला, ही शिळी बाजरीची भाकरी आणि असं छानपैकी असं भरीत असेल ना तर खूपच छान लागते. तर चला, हे आपला थोडा ब्राऊन कलर होत होता. तर ते ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर लसणाचा आणि जिऱ्याचा तर मी लगेच मिरची टाकून घेतलेली आहे आणि याला ना थोडंसं असं हे करून घ्यायचं उलथाण्याने, म्हणजे हे ना असं पूर्णपैकी मिक्स होतं आणि असं छानपैकी आपल्याला गाळ भरीत बनवलं जातं. तर चला, ह्याची तयारी झालेली आहे आणि यामध्ये जे थोडंसं पाणी होतं ते मस्त इतकं छान लागतं ना. हे स्टोअर करून तुम्ही ते 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये खाऊ शकतात किंवा तुम्ही 2 दिवसासाठीही बनवून ठेवू शकतात. एवढं छान आहे. याच्यात पाणी वगैरे नाही टाकलेलं आणि खूप वेळ छान बारीक गॅसवरती होऊ दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी होत आहे. यामध्ये टाकायचे शेंगदाणे. तर शेंगदाण्याचे 2 भाग, जेवढेच त्याचे साल निघते तेवढे साल काढून टाकायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. इतके छान लागतात ना, खूप छान भरीत लागतं हे. तुम्ही एक वेळेस बनवलं ना तर नेहमी बनवता. आणि तुम्हाला माहिती आहे का, तर आता मी ना आम्हाला सट बनवायची आहे, तर सटीचं पण मी भरीत बनवून दाखवणार आहे. आणि आपल्याकडे ज्वारीचे भाकरीचे सोडून बाजरीच्या भाकरीचे सांडके बनवले जात असते, तर मी तेही तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता, इतकं छान चमचमीत असं भरीत आपलं तयार झालेलं आहे. तर चला, मी ना सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता, इतका असा खमंग वास येत आहे आणि माहिती आहे, मुलाला माझ्या मिस्टरांना दमही निघत नव्हता, एवढं छान झालेलं होतं. वास एवढा छान येत होता ना. तर चला, मस्तपैकी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचं भरीत नक्की बनवून बघा. कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, तोपर्यंत बाय बाय.